त्यांच्या विपक्षामध्ये बेकरे थोडंसं काही कारणास्तव मॅचेस थोडा लेट चालू होते. बेकरे टीम थोडीशी उशिराने इथे दाखल झाली. त्यांना 3 बॉलची पॅनल्टी देण्यात आली आहे. दोन बॉलची पॅनल्टी या ठिकाणी त्यांना देण्यात येते. जे कमिटीचे नियम होते त्या नियमाप्रमाणे 2 बॉलची इथे पॅनल्टी त्यांना देण्यात आली आहे. बॉल त्या मैदानामध्ये चेंडू पुरवा. 4 षटकांची मॅच असेल. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. त्या सर्व नियमांची आपण अंमलबजावणी करायची. नांदगाव टीमनं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय बेकरे टीमला. बेकरे टीमची सलामीची जोड साखळी मैदानामध्ये दाखल झाली आहे. नवीन आणि त्याच्या साथीला प्रशांत ही सलामीची जोड साखळी मैदानामध्ये दाखल झाली आहे. P1चं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झालाय अभिजित. नांदगाव टीमकडनं आपण पाहताय जो P1चं पहिलं षटक घेऊन आलाय. भरपूर चांगली मॅच आपल्या सर्वांच्या भेटीस आली आहे. दोन्ही टीम अगदी पाहायला गेलं ना तर दादा टीम आहेत. आपापल्या परिसरामध्ये भरपूर सारा बोलबाला असलेल्या या टीम आज आपल्याला गावदेव चषक 2024च्या माध्यमातून आमने सामने खेळताना पाहायला मिळतील. बिग लढत, बिग फाईट दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. थोडेसे उशिराने आपण आजच्या दिवसामध्ये धावतोय. बेकरी टीम थोडीशी उशिराने दाखल झाली आहे काही कारणास्तव. मॅच स्टार्ट होतीये. आमचे पंच आपण पाहताय मेन पंच आपण पाहताय आमचे संगमजी बोराडे सर आणि स्क्वेअर लेग पंच आमचे नवनाथ माली सर. नवनाथ माली सरांनी भरपूर सारी मेहनत घेतली या आयोजनासाठी. त्यांचं विशेष कौतुक. आणि त्यानंतर आमचे जॉन्टी दादा, आमचे राजेंद्रजी वैखरे, त्यानंतर विकी असेल. इथे मात्र पहिला चेंडू अगदी सोपा झेल दिला होता आता हातामध्ये काढून. शॉट कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. त्याला भेदत चेंडू चाललाय डीप मधून सीमारेषेच्या पलीकडे. भव्य स्वागत केलं इथे गोलंदाजाचं. चौकारानं आल्या 4 धावा धाव फलकावरती. यावेळी अलॉंग दी कार्पेट हा फटका वाईडिश लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फेकी देखील अचूक पाहायला मिळते. एकच जाव्या चेंडूवरती संयम दाखवला जातोय नवीनच्या माध्यमातून. एक जुना जाणता खेळाडू आहे. बरेच काल क्रिकेटची सेवा केली आहे. बरेच काल क्रिकेट गाजवलाय. क्रिकेटचा भरपूर सारा अनुभव आहे नवीनकडे. यावेळी तेज सर्राट पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. अगदी समरण डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. जमिनीला समांतर असा चेंडू निघून गेला. ही मॅच खऱ्या अर्थानं फार चांगली पाहायला मिळेल. ही मॅच अगदी शेवटपर्यंत रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळेल. कारण की दोन्ही टीम जर पाहायला गेलं ना तर तेवढ्याच ताकदवर आहेत एकमेकांच्या विपक्षामध्ये. यावेळी आउट्स ऑफ डी लेग स्टंप व्हाईट बॉल. संगम सर आम्हाला सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. दिशा थोडंसं भरकटला. थोडे व्हेरिएशन मध्ये गोलंदाजी करायची. समोर आपण पाहतोय फलंदाज प्रशांत. इथे सॉफ्ट हँडने हा फटका खेचून काढला. बॅक टू द बॉलर. आपल्या फॉलोथ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल आला. चांगलं बॅटल मैदानावरती पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती फलंदाज हावी ठरला. त्यानंतर मात्र गोलंदाजानं कमबॅक केलं. हे क्रिकेटमध्ये सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतंय. कधी गोलंदाज हवी तर कधी फलंदाज हवी. या मैदानाचा विचार करायला गेलो तर कालच्या दिवसामध्ये अगदी दुपारचं सत्र संपल्यानंतर रन्स यायला सुरुवात झाली होती. परंतु आता मात्र नांदगाव टीमची गोलंदाजी एवढी तिखट मारा आहे ना की त्यांच्या अगेन्स्ट फलंदाजी करत असताना थोडंसं जड आहे. पहिलं गोलंदाज आपण पाहतो अभिजित फार चांगली गोलंदाजी करतोय. व्हेरिएशन मध्ये गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वेगवान पद्धतीचे चेंडू फेकतोय. अचूकता आहे त्याच्याकडे. यावेळी फुलरलेनचा चेंडू अगदी पायावरती आदळलाय. पंच सांगतायत इथे मात्र मिस करतोय.
लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव फलकावरती ऍड केली जाते. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 7. 7 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 षटकांची मॅच आहे, कंपल्सरी चेस आहे. दुसऱ्या डावामध्ये नांदगाव टीमला जे काय टार्गेट असेल ते कंपल्सरी चेस करावं लागेल. पहिल्या षटकाच्या खेळ समाप्तीनंतर आपण पाहतोय 7 धावा धावफलकावरती. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज सचिन नांदगाव टीमकडनं. एस्टनच्या पाठीमागून कॅप्टन मात्र फील्डची सजावट करताना अगदी एस्टनच्या मागून टीमला लीड करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. कॅप्टन या टीमचा सचिन आलाय, त्याच्या समोर आपण पाहतोय प्रशांत. आडवा बाटमधून हा फटका खेचला अगदी व्ही शेप मध्ये, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध हा चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय चौकार, मिळतील 4 धावा. क्रिकेटमधील सर्वात सेफ झोन, अगदी स्ट्रेट डाईव्हचा हा फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन त्याला चेस करत अगदी मधून चेंडू निघून गेला. 4 धावा आल्यात. 11 धावा धावफलकावरती प्रशांत. मागच्या मॅचमध्ये मागच्या ओव्हरमध्ये इथे पुल करायचा होता, फटका फसलाय. स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली, मिस टायमिंग स्ट्रोक, स्टिकरला चेंडू ब्रश झाला आणि तिथे आपण पाहतोय पहिला हादरा मिळतोय तो बेकरे टीमला. फलंदाजीतून बाद होईल तो प्रशांत. अकरा या धावसंख्येवरती पहिली विकेट बेकरी टीमची आपण पाहतोय प्रशांतच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी समोरच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. हा आणखीन एक विकेट, बॅक टू बॅक विकेट आले. गेल्या पावले माघारी फिरावं लागेल. थँक्यू डीजे, थँक्यू. आमच्या आदरणीय कैलासजी वैखरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. गावदेव चषक 2024 मध्ये गेल्या पावले माघारी फिरलाय फलंदाज. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, अंकुशला मात्र पराग आऊट झाला. अंकुश त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. 4थ्या क्रमांकावरती धावसंख्या आपण पाहतोय 11. हा ताकदीचा वापर, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी भिंत बनून उभा आहे. अभिजितने दुसरा झेल पकडला आणि इथे मात्र आपण पाहताय विकेट हॅट्रिक संपादित करतोय गोलंदाज सचिन. कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये आहे. हवेच्या विरोधामध्ये मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिथे मात्र सपशेल सापडले जात आहेत. एका पाठोपाठ एक विकेट मैदानाच्या बाहेर येत आहेत ते बेकरी टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त गोलंदाजी करतोय सचिन. सचिनला माहिती आहे त्या ठिकाणी हवा आहे, हवेचा ओघ आहे. अशा परिस्थितीमध्ये तो समोर चेंडू डिलिव्हर करतोय, जेणेकरून फलंदाजाला मोहामध्ये पाडतोय तो फटका खेळण्यासाठी. हा ना, त्यांनी मात्र ते फटके खेळले आणि तिथून मात्र माघारी फिरलेत. चांगली गोलंदाजी नांदगाव टीमकडनं.
जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळी अगदी फ्रंट फुटला येऊन हा फटका सजवला. त्या ठिकाणी अगदी पाहतो आपण कव्हर पॉईंटला, शॉर्ट कव्हर पॉईंटमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. चांगली फिल्डिंगची सजावट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाला हवी असणारी फील्डची सजावट मैदानामध्ये टीमचा कॅप्टन अगदी एस्टनच्या मागून सजवत असताना पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवरती मात्र फील्डची सजावट आपल्याला करताना पाहायला मिळतोय. यावेळी अगदी वेगळ्या अनोख्या स्टाईलनं हा फटका खेळला. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मिळेल फक्त सिंगल. आता संपूर्ण जबाबदारी आहे ना ती बेकरी टीमची नवीन या फलंदाजावरती येऊन ठेपल्या. कारण की अनुभवी हा प्लेयर आहे. बरेचसे क्रिकेटचे उतार चढाव या खेळाडूने पाहितलेत, बरेचसे सामने या क्रिकेटरने पाहितलेत. जबरदस्त खेळ सातत्यानं आपण या नवीन या फलंदाजाचा आपण पाहत आलोय. बेकरी टीमकडनं प्रतिनिधित्व करत असताना अगदी कर्जत प्रीमियर लीग असो त्यासारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती चांगली कामगिरी नवीनची आपल्याला पाहायला मिळाली आहे. आज पुनश्च आपण पाहतोय आपल्या गावाकडनं खेळत असताना आता जबाबदारी त्याच्यावरती वाढली आहे. संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. संघाची एकंदरीत धावसंख्या पाहायला मिळते 13. 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झाला आहे आणि जे आघाडीचे फलंदाज आहेत ते इथून बाद झालेत. तीन फलंदाज इथून माघारी फिरलेत. आता टीमच्या कॅप्टननं जबाबदारी घेतली आहे गोलंदाजीची. गणेश नांदगाव टीमचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश गोलंदाजीसाठी. त्याच्या समोर आपण पाहतोय एक अनुभवी. इथे मात्र गणेशचा अगेन्स्ट मोठा फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु बनेल दर्शक. मी का एवढं वर्ष क्रिकेट खेळतोय, माझ्याकडे क्रिकेटचा अनुभव किती आहे हे दाखवत असताना हा एक स्टायलिश फटका पाहायला मिळतोय. षटकार. हा षटकार आलाय. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले 19. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळी चांगला फटका. अगदी गॅप सिलेक्शन फार चांगलं. कव्हर पॉइंटला चेंडू चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे, थांबणार नाहीये, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानंतरचा हा येतोय नवीन ब्रँड चौकार. जबरदस्त फलंदाजी. तंत्रशुद्ध अशी फलंदाजी, चौफेर फटकेबाजी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. या खेळाडूला याच कामासाठी ओळखलं जातो. टीमच्या कॅप्टनवरती आक्रमण. यावेळी अगदी फाईन खेळलेत. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहेत. चेंडू थांबणार नाहीये. येतोय सीमारेषेच्या पलीकडे, पडतोय, धडपडतोय, परंतु आपल्या संघासाठी धावा गोळा करण्याचं काम करतोय. हा आणखीन एक चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत, 1 षटकार आले. धावगती थांबली होती, मंदावली होती, तिला आता पुढे नेण्याचं काम करतोय. धावगतीला आकार लावण्याचं काम करतोय. धावा जाऊन पोहोचल्या 27. 4 षटकांची मॅच आहे. 2 चेंडू तुमच्याकडे कमी आहेत आणि ते नवीनला सर्व काही माहीत आहे. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन जबाबदारीने मैदानामध्ये फलंदाजी करतोय. नांदगाव टीमचा कॅप्टन समोर आहे. कॅप्टनवरती प्रति हल्ले स्विच इट केलाय, परंतु त्या ठिकाणी फ्लाइंग स्लिपला ऋतिक पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण. धावा संघासाठी वाचवल्यात. जसा चेंडू बॅटवरती आला वेगानं सरकत होता, परंतु ऋतिकचं त्या ठिकाणी कौतुक करायला हवं. त्यांनी दर्जेदार पद्धतीचं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं. संघासाठी 3 धावा त्यानं वाचवल्या. एकच धाव आली आहे. नवीन नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. 28 धावा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतील. हा फुलटॉस. त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न फसलाय. आणखीन एक विकेट आली. फुलटॉस चेंडूवरती परतावं लागेल.
फलंदाज गजाननला. जबरदस्त. खऱ्या अर्थानं नवीनच्या बाटमधून धाबा येत होत्या. अशा परिस्थितीमध्ये गजाननला मोठा फटका खेळण्याची गरज होती का, हा देखील प्रश्न आता सर्वांना पडला. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. थोडीशी मिसफील्ड झाली आहे, फंबल झालाय त्या ठिकाणी. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचले 2च्या साह्यानं आपण पाहताय 30 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. इथून मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा धाव फलकावरती. प्रति षटक 10च्या सरासरीने धावतोय बेकरे संघ. शेवटचं षटक आता प्रगतीपथावरती असणार आहे, परंतु शेवटच्या षटकातील अवघे 4च चेंडू असणार आहेत, कारण की 2 चेंडूंची तुम्हाला पॅनल्टी आहे. उशिराने दाखल झाले काही कारणास्तव आणि त्याचा खऱ्या अर्थानं. चला नेक्स्ट मॅच दामोत आणि धोत्रे. दामत आणि धोत्रे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. तीस धावा धाव फलकावरती. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. 4 चेंडू या षटकातील असतील. जास्तीत जास्त धावा करण्याचा मानस आता मात्र इथून बेकरे टीमचा असेल, नवीनचा असेल. फलंदाजी फार अप्रतिम पद्धतीची त्याची आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल करताना आपल्याला नांदगाव टीम पाहायला मिळते. शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाज योगेश आलाय शेवटचं षटक घेऊन. स्लॉगरचं षटक, हानामारीचं षटक, सातत्याने या षटकाची चर्चा केली जाते, परंतु या षटकामध्ये या मैदानावरती धावा फार कमी आल्यात. चांगला फटका डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, या फटक्यासाठी ठेवण्यात आलाय, परंतु त्याच्याकडनं मिसफील्ड झाली आहे. अगदी शेवटच्या क्षणी चेंडूला अडवण्यात आलं. नवीनला कमीत कमी स्ट्राईक वरती ठेवण्याचं आता काम नांदगाव टीमचं असणार आहे, परंतु त्या कामामध्ये अपयश आलं. क्षेत्ररक्षकाने चेंडू सोडला. 2 धावा कंप्लीट झाल्या. नवीन पुनश्च आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. आता या षटकातील आपल्याला फक्त आणि फक्त 3 चेंडू पाहायला मिळतील. त्या 3 चेंडूंमध्ये किमान एक मोठा फटका हवा आहे बेकरे टीमला. शॉर्ट बॉल आणि इथे आम्हा समालोचन कक्षाला सलामी देत असताना नवीनच्या बॅट मधून आलाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. हा आणखीन एक दर्जेदार बेकरेकरांचा ब्रँड षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. 38 धावा धाव फलकावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन आणि नवीन हेच आता नाव फक्त मैदानाच्या बाहेर आपल्याला ऐकायला मिळतंय. हा फटका चांगला आहे. गॅप सिलेक्शन, गॅप मध्ये मारलाय. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालाय. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. फेकी थोडीशी वाईड होती. नवीनची विकेट हवी होती. तो वेगानं पुढे सरसावला. त्याला माहिती आहे बरेचसे क्रिकेटचे उतार चढाव त्याने पाहितलेत. यंग टायलंडच्या समोर खेळत असताना, यंग टायलंडच्या समूहामध्ये खेळत असताना आपल्यातली गुणवत्ता तो मैदानामध्ये दाखवतोय. या इनिंगचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 40. शेवटचा चेंडू बाकी आहे. योगेशवरती देखील आक्रमण चढवलंय त्यानं. समोर अगदी आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला चेंडू उडवलाय. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी निघाले. दुसरी धाव घेताना फलंदाज इथे बाद घोषित केलाय. 1च धाव कंप्लीट झाली आहे. 41 धावा धाव फलकावरती. येणारे 24 चेंडू नांदगाव टीमला बनवायचे आहेत. त्या 42 धावा. जबरदस्त इनिंग आपल्याला पाहायला मिळाली नवीनच्या माध्यमातून.
टीम संकटात असताना एक अनुभवी प्लेयरने आपल्या संघाला अगदी शेवटपर्यंत टिकून ठेवलं. ज्या टोटलपर्यंत बघत होती बेकरे टीम त्या टोटलपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. टीमच्या कॅप्टनवरती त्याने आक्रमण केलं. सेनापतीला मात्र टार्गेट केलं. त्यानंतर आपण पाहतोय एक मोठी धावसंख्या त्याच्या माध्यमातून इथे उभारण्यात आली. 41 धावा धावफलकावरती 42चं टार्गेट आहे नांदगाव टीमकडे. आता या टार्गेटचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु त्याआधी जाऊया टॉस बॉक्समध्ये जिथे धोत्रे आणि दामत या दोन टीम दरम्यान आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमला शेवटचा कॉल असेल. आपण लगेच टॉससाठी यायचंय. देऊया संधी आमच्या डीजे मास्टरला. थँक्यू डीजे. धोत्रे आणि दामत या दोन टीम दरम्यान आपण टॉस करतोय. कॅमेरामन आमचे कैलासजी वैखरे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करतोय. आमच्या कॅमेरामनला विनंती आहे की आपण इकडे जरा कॅमेरा इकडे फिरवायचा आहे. आपण कव्हर करा. धोत्रे टीम टॉस जिंकलाय. त्यांनी फिल्डिंग करण्याचा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जशी मॅच संपेल आपण लगेच मैदानामध्ये जायचं आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. आयोजकांना भेटा. 24 चेंडू 42 ची गरज आहे. ती टीम नांदगावला सेकंड इनिंगला सुरुवात होते. 24 चेंडू आणि बनवायच्या आहेत 42 धावा. त्या टीम नांदगाव. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय मंगेश टीमचा कॅप्टन. नॉन स्ट्राइक एंड वरती मोन्या. पहिलं षटक घेऊन आलाय P1चा आपण पाहताय. गोलंदाज गजानन. P1चं पहिलं षटक आहे. जबाबदारी या षटकाची आणि ते षटक हाताळण्यासाठी आला. पहिला चेंडू कमी गतीने टाकला होता. फसव्या पद्धतीचा चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती टीमचा कॅप्टनला परतीचा प्रवास करावा लागतोय. पहिल्या चेंडूवरती येते पहिली बिग हिट विकेट.
थँक्यू डीजे थँक्यू. पहिल्या चेंडूवरती पहिली बिग विकेट आपल्याला पाहायला मिळाली. टीमच्या कॅप्टनला परतीचा प्रवास करावा लावला. मंगेश ज्याच्यावरती संपूर्ण जबाबदारी होती तो मात्र इथं पहिला चेंडूवरती बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. आणखीन एक चांगला चेंडू. गजानन गोलंदाजी ट्रॅकवरती फार चांगली कामगिरी करतोय. सचिन स्टॅकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळते. हा आणखीन एक चांगला चेंडू. आणखीन एक दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आपली गोलंदाजी मधून कमाल करतोय. वाक्यांनी जो कशी गोलंदाजी मैदानावरती साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवतोय. 42 धावसंख्या जरी भलं मोठं आव्हान वाटत असेल परंतु त्याच्या वाट्याला आलेले षटक कमीत कमी धावसंख्येचं फेकायचं हाच मानस त्याच्या मनामध्ये आणि त्याच मानस घेऊन तो गोलंदाजी करतोय. यावेळी स्लोवर होता. अगदी ब्लॉक केला होता. बॅटला ब्रश झाला. पुढे सरकला. एक धाव इथून मात्र कंप्लीट झाली आहे. अगदी प्रतीक्षा करावी लागते चौथ्या चेंडूची. एक धाव आली. 2 बॉल डॉट आले आणि एक सिंगल आली. दोन बॉल डॉट. हा तो कालचा. तिसऱ्या बॉलला कमी गतीनं टाकलाय. फसवा चेंडू. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. कंप्लीट झाली आहे झेल. आणखीन एक विकेट आली आहे. मोन्याला देखील परतावलंय. फसवण्याचं काम केलं. ज्या प्रकारे आपण पाहतोय बेकरे टीमला फसवलं होतं गोलंदाजी करत असताना अभिजितनं, त्याच प्रकारची गोलंदाजी आता मात्र गजानन करतोय. त्या ठिकाणी हवा आहे. हवेच्या विरुद्ध दिशेने चेंडू पुढे सरकणार नाहीये हे गोलंदाजाला माहिती आहे. त्यानं मात्र फसवा चेंडू टाकला आणि त्या जाळ्यामध्ये सपशेल अडकलाय तो नांदगाव टीमचा मोन्या. थँक्यू डीजे थँक्यू. आमचे आदरणीय विष्णूजी वैखरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. हा आणखीन एक विकेट आली आहे. काय कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये साकारतोय गोलंदाज गजानन. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या खेळ समाप्तीनंतर धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. गजानननं काय षटक हाताळलं. 3 विकेट त्यानं मात्र या ओव्हरमध्ये त्यानं मिळवला. 2 चेंडू निर्धाव फेकले. एक सिंगल धाव आली. कमालीची गोलंदाजी. दर्जेदार गोलंदाजी. 42चा बचाव करत असताना पहिलं षटक P1चं षटक उत्तम दर्जाचं दर्जेदार एक गोलंदाजीचा दर्जा वाढवणारी गोलंदाजी मैदानामध्ये साकारत असताना आपल्याला पाहायला मिळाला बेकरे टीम कडून. गजानन 2 बॉलची पॅनल्टी घेऊन मैदानामध्ये संघ उतरला. अगदी उशिराने दाखल झाला परंतु कामगिरी देखील आता आपण पाहतोय ना फार चांगली त्यांची आपल्याला पाहायला मिळते. नांदगाव सारख्या संघासमोर खऱ्या अर्थानं अगदी ताकदीने उतरलाय. दुसरं षटक. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज ललित. पहिला चेंडू ऑन साइडला. हा फटका क्षेत्ररक्षक आहे. पकडली आहे झेल. आणखीन एक फलंदाज बाद. विकेट
नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला योगेश. काय चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळलाय गोलंदाज ललितनं. दर्जेदार गोलंदाजी खऱ्या अर्थानं बेकरी टीमकडनं आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे गजानननी गोलंदाजी केली त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र ललित देखील गोलंदाजी करतोय. ज्या प्रकारे गोलंदाजी साकारतोय फलंदाजांना अगदी हलू देखील देत नाहीये. दामट टीमचा कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. आणखीन एक दर्जेदार चेंडू ब्लॉक केला होता. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. अंपायर आमचे तीक्ष्ण आहेत त्या ठिकाणी. जसा मैदानामधून गणेश माघारी फिरला ना तशी विकेटची पडझड आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळते नांदगाव टीम. आणि आता मात्र एस्टनच्या अगदी समोर सापडलाय ब्लम्प आणि अंपायरचं बोट आकाशाकडे. आणखीन एक विकेट. ललित या गोलंदाजानं आता जर का विकेट मिळवली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज नीरज कराले यांच्याकडून. परंतु हा चेंडू अगदी आपण पाहतोय हलक्या हातानं फक्त स्केअर करण्याचा प्रयत्न केला. सॉफ्ट हातानं खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कोणतीही धाव मिळणार नाहीये. ललितचं कौतुक करायला हवं. त्याने देखील फार चांगली गोलंदाजी केली आहे. पहिलं षटक अगदी 1 धावसंख्येचं, त्यानंतर मात्र ललितचं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हा फटका देखील हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कोणतीही धाव मिळणार नाहीये. आणि इथे मात्र आपण पाहताय मेडन षटक आलाय. विकेट मेडन षटक. एकदा जोरदार टाळ्या होते या गोलंदाजासाठी. ललितनं मात्र या स्पर्धेमधील गावदेव चषक 2024 मधील पहिलं मेडन षटक टाकलंय. विकेट मेडन षटक. जोरदार टाळ्या होत्या. जबरदस्त गोलंदाजी. नीरज कराले यांच्याकडून ललित साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल या मेडन षटक साठी. जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी केली आहे. गोलंदाजीचा दर्जाच दाखवलाय बेकरे टीम कडून खेळत असताना. पहिलं षटक हातलं होतं गजानननं. त्यानं धावा खर्च केल्या 1, परंतु त्यानंतर आला ललित. त्यानं तर दर्शवलं की मी एकही धाव खर्च करणार नाहीये. अगदी बॅकफुटवरती ढकलली आहे नांदगाव टीमला 42 धावांचा पाठलाग करत असताना. तिसरं षटक आता प्रगतीपथावरती आहे. बेकरी टीम कडनं तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज रुद्र. तिसरा षटक घेऊन आलाय रुद्र. 42 बनवायचा होता. 1 धाव धावफलका. 1 धाव धावफलकावरती आहे. म्हणजे अजूनही 41 धावा तुम्हाला इथून बनवायच्या आहेत उर्वरित 12 चेंडूंमध्ये. फुलटॉस बॉल. अंपायर सांगतायत इट्स अ नो बॉल. हाईट फॅक्टर या चेंडूमध्ये पाहायला मिळाला. विमर आलाय. रुद्र वेगवान गोलंदाज आहे. पहिला चेंडू अगदी कमरेच्या वरून आला. नेक्स्ट बॉल फ्री हिट. अंपायर सांगतात फ्री हिटचा चेंडू आहे. ऑन साईडला हा फटका खेचायचा होता. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन साईडला हा फटका खेचलाय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. धावसंख्या आता पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 4. 4 धावा धावफलकावरती. 42चा पाठलाग करायचा आहे. 38 धावा अजून तुम्हाला बनवाव्या लागतील. मोठे फटक्यांची गरज आहे. मोठा फटके जर आले ना
तर मात्र या मॅचमध्ये तुम्ही पुनश्च शिरकाव करू शकता, परंतु ते आणावे लागतील, ते मारावे लागतील, त्यासाठी प्रयत्न तुम्हाला आता करावा लागतील. फुलटॉस बॉल ऑन साईडला फ्लिक केलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, येतोय षटकार. थँक्यू डीजे. आपण पाहतो एक षटकारानं 10 धावा धावफलकावरती, एक षटकारानं टीम मीटिंग घेण्यास भाग पडलाय. नरेशचा एक षटकार हा जिवारी बसलाय की काय असं आता वाटू लागलंय बेकरी टीमला. बऱ्याच कालावधीनंतरचा हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षमता आहे नरेशकडे इथून देखील मॅच फिरवण्याची. यावेळी मात्र अगदी पाहतो आपण चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहतोय. बाट मात्र अगदी वेगानं पुढे निघून गेली. त्यानंतर चेंडू डिलेवर्ड झाला. रुद्र गोलंदाजानं कमबॅक केला. एक षटकार आल्यानंतर लगेच कमबॅक देखील त्याचा पाहायला मिळतोय. 10 धावा धावफलकावरती. आणखीन एक डॉट बॉल. एक षटकार आल्यानंतर थोडं समजदारीचं क्रिकेट मैदानावरती खेळणं देखील तितकंच गरजेचं असतं, परंतु प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा मानस आणि त्या प्रयत्नामध्ये इथे सातत्यानं डॉट बॉल खेळण्यात आल्यात. विकेट आपल्याला पाहायला मिळाल्यात. हे पहिल्या चेंडूपासून आपल्याला पाहायला मिळालं. टीमचा कॅप्टन जसा आऊट झाला तसं मात्र विकेट आणि विकेट. फुलटॉस बॉल समोर टॅप केलाय. पॉईंटमधून चेंडूला काढलाय. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार आला. चौदा धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू बाकी या षटकातील. हा आणखीन एक खेचून मारलाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून हा देखील येतोय षटकार. या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 20. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एक षटकाचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू आणि आता बनवायचे आहेत त्या 22 धावा. सहा चेंडू 22 धाब्यांची गरज. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय फलंदाज सोन्या. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहताय ज्यांनी या मॅच मध्ये अशा पल्लवित केल्यात नरेश. आणि गोलंदाजीसाठी आपण पाहताय पराग. 6 चेंडू 22 धाब्यांचा बचाव करायचा आहे. पहिला चेंडू आउटसाइड दी लेग स्टंप. अंपायर सांगतात इट्स अ वाईट बॉल.
21ची गरज, 6 चेंडू 21ची गरज. प्रत्येक चेंडूवरती आता समीकरण बदललं जाईल. इथून कॅल्क्युलेट क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. शांत संयमी क्रिकेट इथून खेळावं लागेल. थोडंसं कॅल्क्युलेशन करून क्रिकेट खेळावं लागेल. फुल टॉस बॉल, व्हाईट बॉल. +1 व्हाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. बाहेरून कॉल करू नका, डिस्टर्ब होत आहे. पहिले डिसिजन येऊ द्या, त्यानंतर आपण डिस्कस करू. 2 धावा आल्या. 2 धाबेने धावफलक आता जाऊन पोहोचलाय 23. आखूड टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती आक्रमण. चेंडू थांबणार नाहीये. स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा, षटकार. येणारे 5 चेंडू आणि इथून बनवायचे ते 13 धावा. 5 चेंडू 13 धावा. काय मॅच आहे, जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. या मॅचचा उल्लेख केला होता. ही मॅच अगदी शेवटपर्यंत आपल्याला रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळेल आणि तशीच मॅच आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडूंमध्ये अवघी 1 धाव होती आणि उर्वरित आपण पाहताय ना, आतापर्यंत 7 चेंडू झालेत, त्याच्यावरती धावा आल्यात त्या तब्बल 28. 7 चेंडूंमध्ये 28 धावा आल्यात. आता येणारे चेंडू असतील 5, बनवायचे 13 धावा. नरेशचं कौतुक करायला हवं, कमालीची बॅटिंग करतोय. परागवरती आक्रमण केलंय त्याने. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. आता 5 चेंडूंमध्ये 13 बनवायचे. टीम मीटिंग घेण्यास भाग पाडलाय, त्या पद्धतीची बॅटिंग मैदानामध्ये चालू आहे. इथे यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्या उधळवल्यात आणि ही विकेट मात्र मिळवली आहे, मोठी विकेट. थँक्यू डीजे, थँक्यू. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. 4 चेंडू आणि आता बनवायचे आहेत त्या 13 धावा. 4 चेंडूंमध्ये 13 बनवायचे आहेत. अडथळा त्यानं दूर केलाय परागनं. नरेशला माघारी पाठवलंय. आता 4 चेंडूंमध्ये 13 बनवायचे आहेत. निर्णायक चेंडू, प्रत्येक चेंडू हा निर्णायक राहणार आहे. एखादा मोठा फटका आला तर पुनश्च मॅचमध्ये शिरकाव. 4 चेंडू 13ची गरज. अजूनही कोणी जिंकलेलं नाही, अजूनही कोणी पराजित झालेलं नाहीये. वेगवान पद्धतीचा चेंडू. आता गोलंदाजाचं प्रेशर देखील कमी झालंय, कारण की जो डोकेदुखी ठरला होता फलंदाज त्याला माघारी धाडलाय. नवीन फलंदाज आलाय, त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना अगदी माइंड फ्री फ्रेश गोलंदाजी मैदानावरती करतोय. 3 चेंडू 13ची गरज. आणखीन एक डॉट बॉल. आता 2 चेंडू 13ची गरज आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे 2 बिग हिट जरी आले तरी तुम्ही आता या मॅच मध्ये विजय होऊ शकत नाहीये. चला धोत्रे टीम, आपण रेडी राहायचंय. ही मॅच जशी संपेल लगेच मैदानामध्ये आपण उतरायचंय. हा फटका चांगला आहे. कव्हर पॉइंटला चेंडू चाललाय. सीमारेषेच्या पलीकडे चौकार आला.
शेवटचा एक चेंडू बाकी आहे या मॅच मध्ये, औपचारिकता फक्त बाकी आहे. एक बॉल बाकी आहे आणि बनवायचे आहेत आता त्या 9 धावा. एक चेंडू 9ची गरज. चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, पकडली आहे झेल आणि या मॅच मध्ये विजय झालाय. तो